आपल्या सभोवतालच्या जगाचं मोजमाप आपण कसं करतो? म्हणजे भाजी घेण्यापासून ते गाडी किती वेगात चाललीये, अगदी सगळीकडेच मापन आहे. आज आपण काय करूया, आपल्याला जी माहिती मिळाली आहे, म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून म्हणा, त्या आधारावर याच संकल्पनांमध्ये जरा खोलवर जाऊया. आकड्यांमागचं जग समजून घेऊया थोडं. नमस्कार. हो, म्हणजे आजच्या चर्चेतून आपण हे मापनाचं जे मूळ आहे ना, ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण नक्की काय मोजतो, भौतिक राशी ज्याला म्हणतात ते, मग कसं मोजतो, म्हणजे एकक कोणती, पद्धती काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे अगदी अचूकपणे मोजणं इतकं का गरजेचं आहे. आपला उद्देश हाच आहे की ही जी मोजमापाची एक ठरलेली प्रमाणित भाषा आहे ना जगात, ती कशी बनली आहे, कशी चालतीये हे बघणं. अगदी. चला तर मग सुरुवात करूया याच मूलभूत गोष्टीपासून. भौतिक राशी एकदम सोपं सांगायचं तर ज्या गोष्टी मोजता येतात त्या सगळ्या, हो की नाही? म्हणजे दुकानातून आणलेलं 5 किलो धान्य, गाडीचा ताशी 60 किलोमीटर वेग, खोलीचं क्षेत्रफळ समजा 10 बाय 12 फूट, किंवा अगदी चहा किती गरम आहे ते तापमान कशात मोजलंय, बरोबर? म्हणजे नुसतं मी 2 चाललो असं नाही चालणार, 2 किलोमीटर म्हणावं लागेल. एकदम बरोबर. त्या आकड्याला आपण म्हणतो परिमाण, म्हणजे मॅग्निट्यूड, आणि कशात मोजलं त्याला एकक म्हणजे युनिट. आणि याच भौतिक राशींचे ना वर्गीकरण पण करता येतं. मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अदिश राशी, ज्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात, आणि दुसरी सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी. अदिश आणि सदिश, हां, ऐकल्यासारखं वाटतंय खरं. अदिश म्हणजे ज्यात दिशा नसते, फक्त आकडा महत्वाचा. जसं मी आत्ता म्हटलं 5 किलो धान्य, यात कुठे आली दिशा? किंवा खोलीचं क्षेत्रफळ. अगदी बरोबर पकडलत. अदिश राशी व्यक्त करायला फक्त परिमाण लागतं, आकडा पुरेसा असतो. जसे की लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, वेळ, कार्य, ऊर्जा, ही सगळी अदिश राशींची उदाहरणं आहेत. म्हणजे रस्त्याची लांबी 2 किलोमीटर आहे हे सांगायला दिशा नाही लागत. ओके. आणि मग सदिश म्हणजे नक्कीच परिमाण आणि दिशा दोन्ही लागणार. उदाहरणार्थ विस्थापन, म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे गेलो तर सरळ रेषेतलं अंतर आणि कोणत्या दिशेने गेलो हे दोन्ही. उत्तम उदाहरण. विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि वेग म्हणजे वेलॉसिटी, या दोन्ही सदिश राशी आहेत. समजा एखादं विमान आहे, ते मुंबईच्या दिशेने ताशी 500 किलोमीटर वेगाने उडते. इथे वेग किती आहे, म्हणजे 500 किमी तास, हे झालं परिमाण. आणि कोणत्या दिशेने, मुंबईच्या दिशेने, ही झाली दिशा. हे दोन्ही सांगावं लागतं. फक्त 500 किमी तास वेगाने उडते म्हटलं तर ते कुठे जाते हे कसं कळणार? समजलं. अदिशसाठी फक्त किती, तर सदिशसाठी किती आणि कोणत्या दिशेने. आता एका इंटरेस्टिंग जोडीकडे येऊया, ज्यात लोकांचा खूप गोंधळ होतो. वस्तुमान आणि वजन. आपण बोलताना सर्रास दोन्हीसाठी वजन हाच शब्द वापरतो की नाही, पण यात फरक आहे नाही का? हो, आणि हा फरक खूप महत्वाचा आहे, मूलभूत आहे. वस्तुमान म्हणजे मास, हे म्हणजे पदार्थात एकूण किती द्रव्य आहे, अमाऊंट ऑफ मॅटर, ही अदिश राशी आहे. आणि वस्तुमान हे पदार्थाच्या जडत्वाचं माप आहे. जडत्व म्हणजे वस्तू आपल्या गतीच्या स्थितीत बदल करायला किती विरोध करते याचं ते प्रमाण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की वस्तूचं वस्तुमान तुम्ही कुठेही घेऊन जा, ते बदलत नाही. पृथ्वीवर असो, चंद्रावर जा, किंवा अगदी अंतराळात, वस्तुमान तेच राहतं. अच्छा, म्हणजे माझ्यातलं जे मॅटर आहे ते सगळीकडे सारखंच. मग वजन म्हणजे काय, ते का बदलतं म्हणतात लोक? वजन म्हणजे वेट, हे त्या वस्तुमानावर असलेलं गुरुत्वाकर्षण बल आहे. म्हणजे पृथ्वी त्या वस्तूला किती फोर्सने स्वतःकडे खेचते, ते म्हणजे वजन. हे बल आहे, त्यामुळे ती झाली सदिश राशी. आणि तिची दिशा नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडे असते. वजन कशावर अवलंबून असतं, तर वस्तुमानावर आणि त्या ठिकाणचं गुरुत्वीय त्वरण किती आहे यावर. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वीवर पण कसं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे ध्रुवांवर किंवा विषुववृत्तावर किंवा उंच डोंगरावर हे गुरुत्वीय बल थोडं बदलतं. त्यामुळेच वस्तूचं वजनही थोडं बदलू शकतं. अरे वाह, म्हणजे चंद्रावर गेलो तर माझं वस्तुमान तेवढंच राहील, पण तिकडे गुरुत्वाकर्षण कमी आहे म्हणून माझं वजन कमी भरेल. भारीच. मग आपण जे किराणा दुकानात काट्यावर मोजतो ते वस्तुमान असतं की वजन? कारण तिथे तर आपण किलोग्राममध्येच बोलतो ना. हाच तर व्यवहारातला गोंधळ आहे. शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर वस्तुमान मोजायला पण तराजू वापरतो, जो 2 वस्तुमानांची तुलना करतो. आणि वजन मोजायला ताण काटा लागतो, स्प्रिंग बॅलन्स, जो गुरुत्वीय बल मोजतो.
पण आपल्या रोजच्या जगण्यात सोयीसाठी आपण ज्याला वजन म्हणतो ना, ते खरं तर वस्तुमानच असतं आणि त्यासाठी आपण किलोग्रॅम हेच एकक वापरतो. पण फरक माहीत असणं गरजेचं आहे. नक्कीच. हा फरक आता लक्षात राहील माझ्या. आता जरा विचार करूया, समजा हे वस्तुमान किंवा लांबी मोजायला प्रत्येकाने आपापली पद्धत वापरली असती तर? म्हणजे कापड घ्यायला गेलो आणि कोणी वितीने मोजलं, कोणी हाताने, काय गोंधळ उडाला असता. अगदी याचमुळे एका प्रमाणित स्टँडर्ड पद्धतीची गरज भासली असणार, नाही का? अगदी बरोबर. विचार करा ना, आंतरराष्ट्रीय व्यापार कसा झाला असता? एका देशातल्या हातमापाचा दुसऱ्या देशातल्या पायमापाशी काय संबंध जोडणार? किंवा समजा एखादा वैज्ञानिक प्रयोग केला, तो दुसऱ्या देशातल्या शास्त्रज्ञाला परत करायचा आहे, तर मापच सारखं नसेल तर कसं जमणार? इथेच प्रमाणित मापनाची म्हणजे स्टँडर्डाइज्ड मेजरमेंटची आणि प्रमाणित एककांची स्टँडर्डाइज्ड युनिट्सची कल्पना येते. यामुळे जगात कुठेही व्यवहार करा, 1 मीटर म्हणजे 1 मीटरच, 1 किलोग्राम म्हणजे 1 किलोग्रामच. त्यामुळे अचूकता येते, सुसूत्रता येते. मग या प्रमाणित मापनासाठी काही ठरलेल्या पद्धती आहेत का? म्हणजे जसं आपण मीटर, किलोग्रॅम, सेकंड वापरतो तशा? हो, मुख्यत्वे 2 मेट्रिक पद्धती जास्त महत्त्वाच्या मानल्या जातात. एक आहे MKS पद्धत. यात लांबीसाठी मीटर, वस्तुमानासाठी किलोग्रॅम आणि वेळेसाठी सेकंड वापरतात. MKS, मीटर, किलोग्रॅम, सेकंड. ओके. आणि दुसरी मग CGS असेल बहुतेक, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. अगदी बरोबर. CGS पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये आणि वेळ सेकंदात मोजतात. दोन्ही पद्धती विज्ञानामध्ये वापरल्या गेल्या आहेत. पण मग जागतिक स्तरावर कोणती पद्धत प्रमाण मानतात, खास करून विज्ञान आणि तंत्रज्ञानात? आपण SI युनिट्सबद्दल ऐकतो नेहमी. बरोबर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जगभरात एकसारखेपणा असावा म्हणून MKS पद्धतीवर आधारित अशी आंतरराष्ट्रीय एकक पद्धत स्वीकारली गेली. सिस्टम इंटरनॅशनल दी युनिट्स, SI. हीच पद्धत आज जगात सगळ्यात जास्त वापरली जाते. SI पद्धतीत तशा 7 मूलभूत राशी आहेत. पण आपल्यासाठी महत्त्वाच्या म्हणजे लांबी, लेंथ, वस्तुमान मास आणि काळ, टाईम. त्यांची SI एककं तीच आहेत: मीटर M, किलोग्राम KG आणि सेकंड S. पण मग हे 1 किलोग्रॅम म्हणजे नेमकं किती, किंवा 1 मीटर म्हणजे किती अंतर, हे कसं ठरवलं गेलं असेल? कोणीतरी एक पट्टी किंवा वजन बनवून ठेवलंय का जगात? गमतीशीर गोष्ट आहे ही. आणि हो, सुरुवातीला तसंच केलं गेलं होतं. पॅरिसजवळ सेवर नावाचं ठिकाण आहे. तिथे आंतरराष्ट्रीय वजन व माप संस्था आहे, BIPM. तिथे प्लॅटिनम आणि इरिडियम या धातूंच्या मिश्र धातूचा एक विशिष्ट दंडगोल म्हणजे एक सिलेंडर ठेवला आहे. त्याचं जे वस्तुमान आहे त्याला 1 किलोग्रॅम असं अनेक वर्ष मानलं गेलं. त्याला ले ग्रॉन्ड के असं म्हणायचे. वाह. आणि मीटरसाठी पण असंच काहीतरी. पट्टी वगैरे? हो, मीटरसाठी सुद्धा तिथेच त्याच प्लॅटिनम इरिडियमची एक पट्टी होती. तिच्यावर 2 अगदी सूक्ष्म खुणा कोरलेल्या होत्या. त्या 2 खुणांमधलं अंतर म्हणजे 1 मीटर. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ह्या ज्या भौतिक वस्तू आहेत ना, तो दंडगोल आणि ती पट्टी, त्या कालांतराने थोडं बदलू शकतात, झिजू शकतात किंवा त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे विज्ञानाला अधिक स्थिर आणि वैश्विक मानकांची गरज वाटू लागली. म्हणजे आता या वस्तू वापरत नाहीत का? मग आता कसं ठरवतात 1 किलोग्राम किंवा 1 मीटर म्हणजे किती? आता ज्या आधुनिक व्याख्या आहेत ना, त्या निसर्गातल्या मूलभूत स्थिरांकांवर आधारित आहेत. फंडामेंटल कॉन्स्टंट्स, जसं की प्रकाशाचा वेग किंवा प्लँक स्थिरांक. या गोष्टी कधीच बदलत नाहीत. त्यामुळे ही एककं आता जास्त अचूक झाली आहेत आणि जगात कुठेही ती पुन्हा निर्माण करता येतात. पण त्या मूळ प्लॅटिनम इरिडियमच्या वस्तूंचं ऐतिहासिक महत्त्व आजही आहेच. हे फारच इंटरेस्टिंग आहे. इतिहासात बघितलं तर वाटतं की या SI पद्धती वगैरे यायच्या आधी लोक कसे व्यवहार करत असतील. आपल्याकडे भारतात काही वेगळी मापं होती का वापरात? नक्कीच. तुम्ही मगाशी वितीचा उल्लेख केला तसंच हात, पाऊल अशी शरीरावर आधारित मापं तर जगभर होतीच. प्राचीन इजिप्तमध्ये कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचं अंतर क्युबिट म्हणून वापरायचे. आपल्याकडे भारतात सोनं तोलण्यासाठी गुंज किंवा तोळा ही मापं पारंपरिक होती. धान्य मोजायला पायली, शेर असे शब्द आजही आपण ऐकतो. पण यात कसं होतं, प्रांतानुसार फरक असायचा आणि अचूकतेची खात्री देता येत नव्हती. बरोबर. म्हणूनच हे प्रमाणित आणि अचूक मापन इतकं महत्त्वाचं ठरतं. मग ते सोनं घेताना असो, पेट्रोल भरताना असो किंवा अगदी औषधं घेताना, प्रत्येक ठिकाणी या अचूकतेमध्ये गडबड कशी होऊ शकते, म्हणजे चुका कशा होतात,
आणि त्या टाळायला काय करतात? मापनातली अचूकता, ॲक्युरेसी ही फक्त व्यापारासाठी नाही, तर वैज्ञानिक प्रयोग, इंजिनिअरिंग, आरोग्यसेवा अशा अनेक क्षेत्रांसाठी अगदी जीवनावश्यक आहे. चुका होण्याची कारणं अनेक असू शकतात. एकतर चुकीचं किंवा सदोष उपकरण वापरणं. दुसरं, मोजण्याची पद्धतच चुकीची असणं. उदाहरणार्थ, वजन काट्यावर वस्तू नीट न ठेवणं किंवा तो काटा स्थिर व्हायच्या आधीच रीडिंग घेणं. तिसरं म्हणजे पराशर त्रुटी, ज्याला म्हणतात पॅरालॅक्स एरर, म्हणजे मोजपट्टी किंवा मीटरकडे सरळ समोरून न बघता तिरकं बघितलं तर वाचन चुकीचं होऊ शकतं. मग यावर काही नियंत्रण आहे का? नाहीतर सामान्य माणसाची फसवणूक व्हायची शक्यता राहतेच. हो, नक्कीच. यासाठी शासकीय यंत्रणा आहे. ग्राहकांचं हित जपण्यासाठी आणि व्यापारात एक सुसूत्रता राहावी यासाठी शासनाचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आहे. त्याच्या अंतर्गत वैधमापनशास्त्र विभाग असतो, लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. हे अधिकारी वेळोवेळी दुकानांमध्ये, पेट्रोल पंपांवर, वजन काट्यांवर जाऊन तपासणी करतात. वजनं आणि मापं प्रमाणित आहेत की नाही, अचूक आहेत का याची खात्री करतात. अच्छा, म्हणजे ते जे काटे आणि माप तपासतात आणि त्यावर शिक्का मारतात, तसं काहीसं? अगदी. ते शिक्का मारतात, प्रमाणित करतात. जर कोणी गैरप्रकार करताना आढळलं, म्हणजे सदोष किंवा अप्रमाणित माप वापरत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. इतकंच नाही, तर जे लोक ही वजनं, मापं बनवतात, विकतात किंवा दुरुस्त करतात, त्यांना सुद्धा याच विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. आणि भारतात या सगळ्या मूलभूत एककांची जी राष्ट्रीय मानक आहेत ना, मीटर, किलोग्रॅम, सेकंड वगैरे, ती सांभाळायची जबाबदारी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेकडे NPL कडे आहे. बापरे, म्हणजे ही एक मोठी आणि खूप महत्वाची व्यवस्था आहे जी आपल्या रोजच्या व्यवहारांना आधार देते. आता थोडं मोठ्या प्रमाणावरच्या मापनाबद्दल बोलूया का? आपल्या माहितीमध्ये धरणातल्या पाणीसाठ्याचं उदाहरण आहे. तो TMC मध्ये मोजतात असं म्हटलंय. हे TMC म्हणजे काय नक्की, आणि इतकं मोठं माप का लागतं तिथे? TMC म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट. मराठीत म्हणायचं तर 1 अब्ज घनफूट. हे पाणीसाठा मोजण्याचं खूप मोठं एकक आहे. 1 घनफूट म्हणजे साधारण 28.3 लिटर पाणी असतं. तर 1 TMC म्हणजे, विचार करा किती प्रचंड असेल, अंदाजे 28.3 अब्ज लिटर पाणी. 28.3 अब्ज लिटर? अरे देवा, प्रचंडच आहे हे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची मोजदाद करणं जलव्यवस्थापनासाठी किती महत्वाचं असेल? निश्चितच. धरणात किती पाणी आहे, किती पाण्याची आवक होतीये, किती पाणी सिंचनासाठी सोडलं, किती पिण्यासाठी दिलं, किती वीज निर्मितीसाठी वापरलं, या सगळ्याचं अचूक गणित मांडावं लागतं. पावसाचं प्रमाण, पाण्याची उपलब्धता, यावर शहरांचा पाणी पुरवठा, शेतीचं नियोजन, हे सगळं याच आकड्यांवर ठरतं. त्यामुळे इथे अचूकता खूप महत्वाची आहे. खरंच, आजच्या चर्चेतून मापनाचे किती वेगवेगळे पैलू समोर आले. आपण भौतिक राशी पाहिल्या, त्यांचे अदिश सदिश प्रकार समजून घेतले. वस्तुमान आणि वजनातला तो नेमका पण महत्वाचा फरक पाहिला. प्रमाणित मापनाची गरज का आहे, MKS, CGS पासून ते SI पद्धतींपर्यंतचा प्रवास, तेही पाहिलं. पॅरिसमधल्या त्या प्लॅटिनम इरिडियमच्या वस्तूंची कहाणी आणि आता मूलभूत स्थिरांकांवर आधारित आधुनिक व्याख्या, हे सगळं खूपच माहितीपूर्ण होतं. आणि हो, अचूक मापनाचं महत्त्व आणि त्यासाठीची ती वैधमापन शास्त्र विभागाची भूमिका, ती पण लक्षात आली. थोडक्यात काय, तर मापन ही आपल्या जगाला आणि व्यवहाराला आकार देणारी एक अदृश्य पण खूप शक्तिशाली भाषा आहे. अगदी बरोबर. याच प्रमाणित भाषेमुळे आज जगभरात विज्ञान म्हणा, तंत्रज्ञान म्हणा किंवा व्यापार, हे सगळं सुरळीत चालू आहे. विचार करा, जर प्रत्येक देशाची मापन पद्धती वेगळी असती तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र काम करणं किती अवघड झालं असतं. शेवटी एक विचार येतो मनात. आपण पाहिलं की मानकांनी कशी प्रगती केली, भौतिक वस्तूंपासून ते नैसर्गिक स्थिरांकांपर्यंत. हे स्थिरांक जरी आज आपल्याला स्थिर वाटत असले तरी भविष्यात, म्हणजे जसं आपलं विश्वाबद्दलचं आणि भौतिकशास्त्राचं ज्ञान अजून वाढेल, सखोल होईल, तेव्हा कदाचित या स्थिरांकांच्याही पलीकडे जाऊन मापनाची अजून अचूक किंवा वेगळी पद्धत शोधली जाईल का, की हे स्थिरांकच अंतिम सत्य आहेत? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरं तर.